की ईडीकडे जे काही मिळालेलं आहे सतीश उकेच्या विरोधात त्याचं पूर्णपणे असणारं कोर्टासमोर सादर केलं पाहिजे आणि त्याचं कोर्टाने तपासून करून की वेदर ही केस ईडीसाठी परफेक्ट आहे का हे त्यांनी बघावं. ॲडव्होकेट सतीश उके यांच्यावर ईडीनं केलेल्या कारवाई संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत प्रकाश आंबेडकर जी आहेत. सर, ज्या प्रकारची ही कारवाई झाली त्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया? सतीश उके ह्यांना असताना बऱ्याच वर्षापासून मी ओळखतो आहे. त्यांनी बऱ्याच केसेस केलेल्या आहेत आणि काही ठिकाणी त्यांच्यावरती कारवाईसुद्धा झाली होती आणि त्या कारवाईच्या विरोधात सुप्रीम कोर्टातसुद्धा गेले होते आणि सुप्रीम कोर्टातून त्यांना असं रिलीफसुद्धा मिळाली होती, अशी परिस्थिती आहे. परंतु भारतीय जनता पक्षाचे असणारे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातसुद्धा ते लढत होते केस, याची माहिती आहे. जस्टिस लोया यांच्या विरोधातसुद्धा असणारा जस्टिस लोयांच्या संदर्भातसुद्धा त्यांनी असणाऱ्या काही केसेस, काही स्टेटमेंट केले होते आणि आजही त्या भूमिकेवरती ते ठाम आहेत. सतीश उके हे काही श्रीमंत वकील आहेत असं मी त्या ठिकाणी मानत नाही. सामान्य कुटुंबातून आलेले असणारे हे वकील आहेत. दुसरं त्याच्यामध्ये हाय प्रोफाईलच्या विरोधात जे वकील लढतात आहेत त्यांना असणारं प्रोटेक्शन असणं अत्यंत महत्त्वाचं आहे कोर्टाकडून. त्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने सतीश उकेंवरती असणारं आता ईडीची कारवाई झाली आहे की जिचा आम्ही निषेध करतो आहोत. ईडीला सुद्धा आम्ही असणारं आव्हान देतो आहोत की तुम्ही घातलेली रेड ही प्युअर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहे हे सिद्ध करण्यासाठी सतीश उकेंकडे काय सापडलं याचा तुम्ही आलेखा जो आहे तो ताबडतोब त्या ठिकाणी मांडला पाहिजे, एक भाग. दुसरा भाग आम्ही असताना बार काउन्सिलला असताना म्हणतो आहे की जोपर्यंत वकील हा निर्भयपणे असताना कोर्टापुढे मांडण्याचा त्याचं मानस आहे तोपर्यंत न्याय शाबूत आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. ईडी जर त्यांच्या कारवाई संपल्यानंतर सतीश उकेच्या संदर्भातला असणारा आलेख जर मांडत नसेल तर बार काउन्सिलनी कोर्टामध्ये स्वतःहून गेलं पाहिजे आणि बार काउन्सिलने स्वतःहून सांगितलं पाहिजे, त्या कोर्टाला विनंती केली पाहिजे की ईडीकडे जे काही मिळालेलं आहे सतीश उकेच्या विरोधात त्याचं पूर्णपणे असणारं कोर्टासमोर सादर केलं पाहिजे आणि त्याचं कोर्टाने तपासून करून की वेदर ही केस ईडीसाठी परफेक्ट आहे का हे त्यांनी बघावं. आणि म्हणून मी असं म्हणेन त्या ठिकाणी की ही कारवाई संशयास्पद आहे, त्या ठिकाणी संशय आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्याचबरोबर आम्ही पक्षाच्या वतीने असणारा आणि वकील म्हणून त्याचा निषेध करतो, एवढंच फक्त नमूद करतो. तुम्ही म्हणता की पॉलिटिकल वेंडेटा, विंडिक्टिव्हली ही कारवाई केली गेली आहे. पॉलिटिकल विंडिक्टिव्ह कारवाई आहेच त्याच्यामध्ये. का ईडी म्हणजे सतीश उके हा एवढा मोठा प्राणी नाही आहे की ज्याच्यामध्ये असताना त्याच्याकडे करोडो रुपये पडलेले असतील असं मी त्या ठिकाणी मानतो. हुशार वकील आहेत ह्याच्याबद्दल नो डाऊट, लढाऊ वकील आहेत याच्याबद्दल नो डाऊट. देवेंद्र फडणवीसच्या विरोधामध्ये त्यांनी असणारं काही माहिती लपवलेली आहे म्हणून असणारं त्यांना डिस्क्वालिफाय करावं ह्या केस लढतात आहे त्याची मला माहिती आहे. जस्टिस लोयांच्या संदर्भातलं त्यांचं एक वेगळं मत आहे की ते असणारं सातत्याने त्या ठिकाणी लढतात आहेत. तर ह्या गोष्टी जाणीव आहेत त्या ह्याच्यामध्ये. याच्या अगोदर कारवाई का झाली नाही आणि आत्ताच का कारवाई झाली जेव्हा फायनॅलिटीला यायला लागली अशी असणारी परिस्थिती आहे. टायमिंगवर प्रश्न आहेच, पण विषय असा आहे की ईडीने एक केस प्रेझेंट केली. ईडीचं म्हणणं आहे लँड ग्रॅबिंग आहे, फोर्ज डॉक्युमेंटचा आधार घेऊन 1.2 एकर्सची जागा नागपूरमध्ये त्यांनी आपल्या नावावर केली आहे. तक्रारदार जो आहे तो जमीनचा खरा मालक आहे आणि त्या जी तक्रार नागपूर पोलिसांकडे होती त्यालाच आधार करत ECIR रजिस्टर केलं आहे. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की इस्टॅब्लिश झालं आहे का की डॉक्युमेंट फॉर्ज आहे. इस्टॅब्लिश झालेलं आहे की त्याच्यामध्ये असणारं की बाबा ही जमीन जो कंप्लेंट करतोय त्याची आहे का. इट्स अ सिव्हिल मॅटर, क्रिमिनल मॅटर नाही आहे ना. आणि जर समजा त्यांनी असं इलिगली केली असेल तर कोर्ट त्याला असणारं रिस्टोर करू शकतं.
ही मॅटर अशी नाही आहे की जी ईडीकडे जाऊ शकते. इफ दॅट हे जर ईडीचं म्हणणं असेल तर इट्स अ सिव्हिल मॅटर आहे. आणि त्यांनी जर असणारं फॉर्ज डॉक्युमेंट केले असतील किंवा त्याच्यामधलं असणारं ज्याला म्हणतं ग्रॅल लॅमिंग केलं असेल तर कोर्ट इमिजिएटली रिलीव्ह करून ते फॉर्ज डॉक्युमेंटच्या विरोधामध्ये कारवाई व्हायला सुरुवात होते. म्हणजे आता पुढे त्यांना लिगल असिस्टन्स तुमच्याकडनं मिळणार आहे, कशा प्रकारची मदत तुम्ही करणार? लिगल असिस्टन्सचं म्हणत नाही आहे मी, एवढंच म्हणतोय की वकिलामधलं जे फिअर्सलेसनेस होतं त्याच्यावरती कुठेतरी आच येऊ नये या दृष्टीने बार काउन्सिलने लक्ष घालावं असं माझी विनंती आहे. दोन तीन वेगळे विषय होते. एक काश्मीर फाईल्सचा विषय खूप गाजतोय. काल पवार असं म्हणाले की काश्मीर फाईल्ससारखे चित्रपट ज्यावेळेस प्रोडक्शनसाठी जातात किंवा रिलीजसाठी येतात त्यावेळेला त्यात दाखवलेले जे काही घडामोडी आहेत किंवा जो फॅक्ट बेस्ड पिक्चर असं पण त्याला म्हणतो त्याची पडताळणी केल्यानंतरच अशा चित्रपटांना रिलीज करण्याची परवानगी दिली जावी. म्हणजे सेन्सर बोर्डकडे ते अधिकार आहेत. म्हणून या फिल्म्सबद्दल किंवा या फिल्ममध्ये जे दाखवलं आहे ज्याबद्दल एक चर्चा आता पूर्ण देशभरामध्ये सुरू आहे त्याला कसं पाहता? माझं म्हणणं फार चांगली चर्चा सुरुवात झालेली आहे आणि तथ्य बाहेर आले पाहिजेत एवढंच फक्त माझं म्हणणं आहे. सेन्सर बोर्डनी काय करावं हे सेन्सर बोर्ड करेल, पण इथले जे हिस्टॉरियन्स आहेत त्यांनी माझ्या मताप्रमाणे ही चर्चा पुढे घेऊन गेली पाहिजे. आणि ती म्हणजे काश्मीरी पंडित हा नुसता हिंदू नाही, तिथे इतर हिंदू सुद्धा आहेत, शेड्यूल कास्ट हिंदू सुद्धा आहेत, तिथे ओबीसी हिंदू सुद्धा आहेत त्या ठिकाणी. ते अजून तिथेच आहेत आणि काश्मीरी पंडित बाहेर पडलेत. याचं कुठंच एक्सप्लेनेशन अजून मला मिळालेलं नाही. तेव्हा ह्या विषयावरती जे स्टडी करणारे आहेत किंवा अमुक करणारे आहेत त्यांनी असं ते मांडावं ना की वाय काश्मीरी पंडित ओनली टार्गेट झाले आणि इतर हिंदू जे आहेत ते टार्गेट का झाले नाहीत. ते अजूनही तिथेच आहेत. एक्सोडस का जिनोसाइड अशा प्रकारची एक चर्चा वेगळी रंगली तिकडे त्यावेळेला. आताही ती सुरू झाली की जिनोसाइड होतं. माझा असा प्रश्न, मी जेनोसाईड म्हटलं तर जेनोसाईडचे फिगर्स पाहिजेत. जेनोसाईडचे फिगर्स आले तर आपल्याला कळतं की त्याच्यामधलं जेनोसाईड आहे. तिथे फिगर्स कुठे नाही आहेत आपल्याला. दुसरं, या गव्हर्नमेंटने इवन दो हिंदू गव्हर्नमेंट आहे असं धरून मी चाललो तरी पंडितांची जी प्रॉपर्ट्याज होत्या तिथल्या त्या अजून जशाच्या तशा आहेत और वेदर दे हॅव बीन कॅप्चर्ड. हे पोलरायझेशन करण्याचं काम आहे तुम्ही म्हणताय का की म्हणजे राईट विंग लेफ्ट विंग करूनच तुम्ही निवडणुका? निवडणुकीच्या संदर्भातली ही जी चर्चा ही आहे की पोलरायझेशन झालेलं आहे किंवा मी असं जे काही म्हणजे थिएटरमध्ये बघायला जे गेले त्यांच्याकडून असं म्हटलं की पूजा करण्यात आली, नारळ फोडण्यात आलं, घोषणा देण्यात आल्या. या ज्या सगळ्या घटना आहेत हे ओनली सांगत आहे की पोलरायझेशनच्या दृष्टिकोनातून ते सगळं चाललेलं आहे. पण जोपर्यंत ह्या फॅक्ट्स येत नाही की काश्मीरी पंडितांची घरं आजही इंटॅक्ट आहेत का, की ती कोणीतरी कॅप्चर केलेली आहेत. मला जे काही काश्मीरबद्दलची असणारी माहिती आहे त्याच्यामध्ये काश्मीरी पंडित हा बेसिकली तिथल्या न्याय करणारा होता, शिक्षणाचं प्रचार करणारा होता, तिथलं ॲडमिनिस्ट्रेशन सगळं त्याच्या हातामध्ये होतं आणि उरलेले सगळेजणं त्याच्या मताप्रमाणे असणारं चालत होतं. ही सिस्टम होती. तेव्हा या सिस्टमचा हेड अशी असणारी परिस्थिती जी होती त्या परिस्थितीमध्ये बदल झालाय का, तर आपण असं म्हणू की काश्मीरी पंडित आधी विक्टिम्स त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. ते जर खरं नसेल तर मग ही फिल्म जे काही दाखवतंय ते असत्य दाखवतंय. तुमचं म्हणणं आहे की डिस्टॉर्टेड फॅक्ट्स आहे त्याच्यामध्ये म्हणून बॅन केली पाहिजे फिल्म? मी बॅन नाही म्हणणार आहे, मी कुठल्याही याला गोष्टीला बॅन करत नाही. माझं फक्त गव्हर्नमेंटला एवढंच म्हणणं आहे की पंडितांच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, लँडेड प्रॉपर्टीज असेल
की हाऊसिंग प्रॉपर्टीज असेल, या जशाच्या तशा आज आहेत का याच्याबद्दल गव्हर्नमेंटने खुलासा करावा. काँग्रेसचा विषयाचा प्रश्न आहे. ज्या प्रकारे काँग्रेसचा अंतर्गत एक वाद सुरू झालेला आहे आणि काँग्रेस आता जे निवडणुका झाल्या त्यामध्ये काँग्रेसला मिळालं अपयश, त्याला पाहता आता UPA-2 ची घोषणा किंवा एक घुसमुस सुरू झालेली आहे. पवारांनी नेतृत्व करावं, याआधी पाहिलं की ममता बॅनर्जी ज्या आहेत त्या ममता बॅनर्जी काँग्रेस विरुद्ध मोर्चा घेऊन पुढे जात आहेत. तर UPA-2 ची गरज आहे नेतृत्व खरोखरच, कारण आता म्हटलं जातं की काँग्रेसनं UPA-चा मालमत्ता किंवा आपली मालकी हक्क जे आहे ते दुसऱ्याला कोणाला तरी द्यावं. ममता बॅनर्जीवरती विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. उरलेल्या दुसरे कुठल्याही याच्यावरती विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती आहे असं मी मानत नाही. पवारांवर नाही असं म्हणताय? मी कुठल्याही ह्याच्यावरती नाव घेत नाही. मी विषय कुठल्याही पवारांचाच आहे की पवारांनी नेतृत्व करावं. कोणी असेल त्याच्यामध्ये मग अखिलेश आहे त्याला का नको, गेलॉट आहे त्याला का नको, स्टॅलिन आहे त्याला का नको. जे आत्ताच्या फेजमध्ये जे काही व्हर्च्युअली याला बाजूला केलं आहे त्याच्यामधलं असणारही आहे आणि म्हणून त्याला असणारं करावं अशी परिस्थिती आहे तिथे. मला एक शेवटचा प्रश्न सर, आपण काश्मीर फाईलबद्दल बोलत होतो. भाजपनं आता युनिफॉर्म सिव्हिल कोड संदर्भात चर्चा करायला सुरुवात केली. स्वतः उत्तराखंडचे पहिले जे मुख्यमंत्री झालेत पुष्कर सिंग धामी यांनी घोषणा केली कॅबिनेटमध्ये की उत्तराखंड युनिफॉर्म सिव्हिल कोड मांडणारं पहिलं राज्य असेल. तर ह्याला तुम्ही कसं पाहता, देशामध्ये कशा प्रकारची वाटचाल होणार आहे? मुळात माझं म्हणणं असं आहे की मुस्लिम समाजाने कुठल्याही परिस्थितीने भ्यायचं काहीही कारण नाही. युनिफॉर्म सिव्हिल कोड हे जे आहे हे ऐच्छिक राहणार आहे. वेरेज आर्टिकल 25-26 ही जी आहे की जिथे रिलिजियस फ्रीडम हे गॅरंटीड केलेलं आहे फंडामेंटल राईट्समध्ये, त्याच्यामुळे असणारा पर्सनल लॉ हे राहणार. त्याच्यामुळे मुसलमानाने घाबरून जाण्यासारखं काहीही कारण नाही. यायचं असेल ते येऊ द्या. मुस्लिम हा जर पर्सनल लॉ प्रमाणे चालणार असेल आणि करणार असेल तर त्याला भेदायची कारण नाही आहे. कारण का मी जसं म्हणालो की कॉमन सिव्हिल कोड ही व्हॉलेंटरी राहणार, देर इज नो कंपल्शन. तर आपण पाहिलं प्रकाश आंबेडकर सगळ्या विषयांवरती आपली बातचीत ठेवतात आणि सतीश उके यांच्यावर झालेली कारवाई ही इल्लिगल आहे आणि याच्याविरुद्ध बार काउन्सिलला आता आवाज उठवला पाहिजे अशी भूमिका त्यांनी इथं स्पष्ट केली आहे. कॅमेरामॅन दीपेश महाजनसह गणेश ठाकूर, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.